विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शिकूया पाठ 15वा आर्थिक विकास। प्रत्येक व्यक्तीची सकाळ ही वेगवेगळी असते, त्यांची दिनचर्या पण वेगवेगळी असते। काही लोक जे आहेत ते त्यांचे जीवन वेगवेगळ्या भौतिक सुखसुविधांनी पूर्ण करत असतात। जसे की श्रीमंत लोक तर त्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे गाड्या आहेत, बंगले आहेत, त्याचप्रमाणे घरामध्ये उपलब्ध वेगवेगळे साधन याच्यापासूनच त्यांची सकाळ सुरू होत असते। त्याच ठिकाणी काही अधिकांश लोक जे आहेत त्यांच्याजवळ काही भौतिक सुखसुविधा नसतात, त्यांना जीवन जगणं हेच एक संघर्ष असतं। त्यांची जीवन जगण्याची रीत पद्धती यामध्येच आपल्याला संघर्ष पाहावयास मिळतात। तर जसे की श्रीमंत लोकांजवळ सगळे भौतिक सुविधा आहेत, गरीब लोक हे भौतिक सुखसोयी आणि आराम याचे फक्त कल्पनेचा विचार आहे, म्हणजे फक्त एक प्रकार त्यांची कल्पनाच आहे। तिथपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांची आवक पोहोचून वळत नाही आणि त्या आवकची कमतरता असल्यामुळे ते भौतिक सुखसुविधेपासून वंचित राहत असतात। आणि ह्या प्रकारची परिस्थिती का म्हणून उद्भवते तर ह्या विषयीची चर्चा आता आपण पुढं बघूया। या प्रकारच्या समस्या त्यांना का म्हणून निर्माण होतात, यासाठी कोणकोणत्या प्रकारे अर्थतंत्राची लक्षणं आहेत, कारणं आहेत, त्याचप्रमाणे या दोघांमधील फरक का म्हणून वाढत जातोय याविषयीची चर्चा आता आपण पुढं करू। आर्थिक विकासाची समज। आजच्या आधुनिक युगात प्रत्येक देश स्वतःच्या देशाचा विकास करण्यासाठी प्रयत्नशील आहे। विकास म्हणजेच काय, फक्त आर्थिक विकासालाच महत्त्व देण्यात आलेलं नाहीये, तर विकास म्हणजे आर्थिक विकासासोबत अनेक पहलू असणारी सामाजिक परिवर्तनाची प्रक्रिया असते। म्हणजे यामध्ये फक्त अर्थ म्हणजे आवकच वाढेल देशाची तर त्याला महत्त्व नाही, त्यासोबत देशाच्या प्रत्येक पैलू, देशातल्या लोकांच्या समस्या दूर करणे आणि लोकांच्या विकासासोबत देशाचा विकास करणे यालाच आता आर्थिक विकास म्हणण्यात आलेला आहे। आता बघूया आर्थिक विकास म्हणजे काय। आर्थिक विकास म्हणजे काय तर त्यात महत्त्वाचे 3 मुद्दे दिलेले आहेत। पहिलं, देशाच्या राष्ट्रीय आवकमध्ये सतत वाढ करणे। दुसरं, देशाच्या दरडोई उत्पन्नात वाढ करणे। तिसरं, लोकांच्या जीवनमानात सुधारणा करणे। राष्ट्रीय आवक वाढणे, दरडोई आवक वाढणे आणि जीवनमानामध्ये वाढ करणे, जीवनमानामध्ये सुधारणा करणे। आता यामध्ये आपल्याला पहिला शब्द आहे की देशाच्या राष्ट्रीय आवकमध्ये सतत वाढ करणे। तर राष्ट्रीय आवक म्हणजे काय तर आपल्या देशाची एकूण आवकला राष्ट्रीय आवक म्हणत असतात। त्याचप्रमाणे दुसरे दरडोई आवक। तर दरडोई आवक म्हणजे काय तर आपल्या देशाची राष्ट्रीय आवक भागिले आपल्या देशाची एकूण लोकसंख्या, त्यालाच आपण दरडोई आवक म्हणत असतो। बघा, दरडोई आवक एकूण राष्ट्रीय आवक भागिले एकूण लोकसंख्या बरोबर दरडोई आवक प्राप्त होत असते। तिसरे आहे लोकांच्या जीवनमानात सुधारणा करणे। या सर्व मिळूनच आपल्या देशाचा आर्थिक विकास होत असतो। तर भौतिक सुखसोयी किंवा राहणीमान या सर्वांमध्ये जो विकास होतो त्यालाच आपण जीवनमानात सुधारणा म्हणण्यात येतं। आपल्या देशाच्या लोकांच्या जीवनमानात सुधारणा करणे, याच्यामध्ये प्राप्त होणाऱ्या सोयी धान्य, कापड, शिक्षण, आरोग्य, वाहन व्यवहार, निवास म्हणजे राहण्यासाठीच्या भौतिक सुखसुविधा या सर्वांचा समावेश झाल्यावर किंवा त्या सर्व सुविधा प्रत्येक लोकांना मिळाल्या तर त्यांच्या जीवनमानामध्ये सुधारणा होत असतो। आपला भारत देश आझाद झाला त्यानंतर आपल्या देशामध्ये राष्ट्रीय आवक आणि दरडोई आवक या दोघांमध्ये वाढ झालेली आहे। आपला देश आझाद व्हायच्या अगोदर आपल्या देशामध्ये धान्याची मागणी पण करावी लागत होती, परंतु आता हरित क्रांती झाल्यामुळे, श्वेत क्रांती झाल्यामुळे आणि भौतिक टेक्नॉलॉजीच्या सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता पुष्कळ वस्तू आपल्या भारतातच बनत आहेत आणि आपल्याला मागणीपेक्षा जास्त आवक पण प्राप्त झालेली आहे। धान्य वगैरेचे जे उत्पादन आहे ते मागणीपेक्षा जास्त होतं आहे आणि आपण त्याची निर्यात पण करत आहे। तर याप्रमाणे
भारत देश स्वतंत्र झाल्यानंतर आपल्या भारत देशामध्ये राष्ट्रीय आवक, दरडोई आवकमध्ये पण वाढ झालेली आहे. लोकांचं जीवनमान जे आहे त्यांच्यामध्ये पण सुधारणा झालेल्या आहेत आणि जीवनमान हे उंचावलेलं आहे. बघूया आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यामधील फरक. सामान्यपणे आर्थिक विकास, आर्थिक वृद्धी या दोघांमध्ये आपल्याला फरक पाहावयास मिळतो, जे आपण या 3 मुद्द्यांद्वारे स्पष्ट करू शकतो. पहिलं, विकासाच्या प्रक्रियेच्या आधार, ज्यामध्ये आर्थिक विकास हे गुणात्मक आणि आर्थिक वृद्धी हे परिमाणात्मक आहे. आर्थिक विकास ही विकासाची प्रथम पायरी आहे आणि आर्थिक वृद्धी ही आर्थिक विकासानंतरची प्रक्रिया आहे. त्यानंतर आपण दुसरं बघूया, अर्थतंत्रात होणाऱ्या परिवर्तनाच्या आधारे. अर्थतंत्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संशोधन होत असतात. त्याच्या आधारावर शेतीच्या उत्पादनामध्ये, शेतीमध्ये लावले जाणारे बियाणं यांच्या प्रक्रियेमध्ये, त्याचप्रमाणे शेतीवर पण वेगवेगळ्या प्रयोग होत असतात आणि त्याच्या आधारे शेताचे उत्पादन पण वाढवण्यात आलेलं आहे. अर्थतंत्रात नव्या संशोधनाद्वारे उत्पादनामध्ये, शेतीलायक जमिनीमध्ये उत्पादन वाढल्यामुळं आर्थिक विकास होत आहे. जसे की शेतामध्ये गहू उत्पन्न होत आहे, तांदूळ उत्पन्न होत आहे, परंतु त्यासाठी जे बियाणं आहेत ते नवीन संशोधनाद्वारे केलेले आहेत आणि नवीन संशोधनाद्वारे बियाणं यांच्यामध्ये जी वाढ झालेली, त्याच्या विकासाची जी वाढ झालेली आहे त्याद्वारे गहू, तांदूळ यांचे उत्पादन पण वाढलेलं आहे, तर ते आर्थिक विकास आहे. त्याचप्रमाणे शेतीलायक जमीन यामध्ये जी वाढ झालेली आहे, तर शेतीलायक जमिनीमध्ये वाढ झाल्यामुळे शेतीचे उत्पादन वाढत आहे, तर त्यालाच आपण आर्थिक वृद्धी पण म्हणू शकतो. याप्रमाणे आर्थिक विकास बियाणांचे उत्पादन किंवा बियाणांची गुणवत्ता वाढवल्यामुळे शेताचे उत्पादन वाढत आहे, त्याला आपण आर्थिक विकास म्हणू शकतो. त्याचप्रमाणे शेती करण्यालायक जी जमीन आहे त्याची योग्यता वाढवल्याने किंवा जमिनीचं प्रमाण वाढल्यामुळं शेतीचे उत्पादन जास्तीत जास्त येत आहे, तर त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणू शकत असतो. दुसरे, विकसित आणि विकासशील देशाच्या संदर्भात. विकसित आणि विकासशील देशाच्या संदर्भामध्ये सुद्धा आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी यामध्ये आपल्याला फरक पाहावयास मिळतो. विकसित देशाच्या अर्थतंत्रामध्ये राष्ट्रीय आवकमध्ये जी वाढ होते त्याला आपण आर्थिक वृद्धी म्हणत असतो आणि त्याचप्रमाणे विकासशील देशाच्या राष्ट्रीय आवकमध्ये जी वाढ होत असते त्याला आपण आर्थिक विकास म्हणत असतो. आता बघूया विकसनशील अर्थतंत्राची लक्षणे. विकसित देश आणि विकसनशील देश म्हणजेच की विकसित अर्थतंत्र आणि विकसनशील अर्थतंत्र हे दरडोई आवकच्या आधारे वेगळे करण्यात आलेलं आहे. विश्व बँकेच्या 2004च्या विश्व विकास अहवालामध्ये ज्या देशाची दरडोई आवक $735 कमी असेल तशा देशांचा समावेश विकसनशील अर्थतंत्रामध्ये होत असतात. या विकसनशील देशाचे काही लक्षण आहेत, ते लक्षणांची आता आपण चर्चा करूया. पहिलं आहे दरडोई आवक कमी. विकसनशील देशाची राष्ट्रीय आवक कमी असते, त्याच्या आधारावर त्या देशाची दरडोई आवक पण कमी राहत असते. त्यानंतर दुसरे वस्ती वाढ. विकसनशील देशांमध्ये वस्ती वाढ पण जास्त पाहावयास मिळत असते. अशा देशांमध्ये सुमारे 2% जास्त जन्मदराचे प्रमाण राहत असते आणि त्यामुळे वस्ती वाढीमुळे सुद्धा या देशाचा आर्थिक विकास अडकत असतो. तिसरे कृषी क्षेत्रावर अवलंबन. विकसनशील देशांमध्ये आर्थिक प्रवृत्ती म्हणून शेतीवरच आधार ठेवत असतात. त्याचप्रमाणे 60% जास्त लोक हे रोजगारासाठी सुद्धा शेतीवर आधारित राहत असतात. एवढंच नाही तर देशाच्या राष्ट्रीय आवकेच्या जास्तीत जास्त भाग म्हणजेच की 25% एवढा वाटा हा आर्थिक विकासामध्ये या देशांच्या शेतावरच आधारित राहत असतो. चौथं, आवकच्या वाटणीत असमानता. विकसनशील देशांमध्ये
आवक आणि उत्पादन या दोघांमध्ये पण आपल्याला असमानता पाहावयास मिळते. ही असमानता ग्रामीण आणि शहरी या दोघं स्तरांवर आपल्याला वेगवेगळी पाहावयास मिळत असते. विकसनशील देशांमध्ये 20% एवढ्या वरच्या स्तर म्हणजेच की श्रीमंत लोकांजवळ राष्ट्रीय आवकांच्या 40% एवढा हिस्सा राहत असतो. 20% एवढे श्रीमंतांजवळ राष्ट्रीय आवकाचा किती भाग 40% भाग राहत असतो आणि खालच्या स्तराचे 20% एवढे गरीब वर्ग यांच्याजवळ राष्ट्रीय आवकाच्या फक्त आणि फक्त 10% एवढाच भाग जात असतो. याप्रमाणे विकसनशील देशांमध्ये राष्ट्रीय आवकाच्या वाटा हा जास्तीत जास्त म्हणजे हिस्सा भाग हा जास्तीत जास्त श्रीमंत लोकांमध्ये आपल्याला पाहावयास मिळतो. याप्रमाणे आवक आणि संपत्ती याची वाटणी ही पण आपल्याला वेगवेगळी पाहावयास मिळत असते. पाचवं, बेरोजगारी. बेरोजगारीला आपण विकसनशील देशाच्या मुख्य लक्षण पण म्हणू शकतो. एकूण श्रमिकांच्या तुलनेमध्ये 3% पेक्षा जास्त लोक बेरोजगार राहतात. अशा देशांमध्ये बेरोजगारीचे स्वरूप पण वेगवेगळे पाहावयास मिळतात. बेरोजगारीचे प्रकार थोडे दिलेले आहेत, जसे की औद्योगिक बेरोजगारी, अप्रत्यक्ष बेरोजगारी, ऋतुगत बेरोजगारी. तर ह्या प्रकारची बेरोजगारी या विकसनशील देशामध्ये पाहावयास मिळते आणि ही बेरोजगारी दीर्घकाळाची राहत असते. त्यानंतर 6, गरिबी. गरिबी हे सुद्धा मुख्य लक्षण आपण म्हणू शकतो. विकसनशील देशामध्ये गरिबी जास्तीत जास्त पाहावयास मिळते. गरीब म्हणजे काय, तर जे लोक स्वतःच्या प्राथमिक गरजा अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य यासारख्या गरजा पण जे पूर्ण करू शकत नाही त्याला आपण गरीब म्हणू शकतो किंवा त्यालाच आपण गरीब म्हणत असतो. विकसनशील देशामध्ये अशा लोकांचे प्रमाण जास्तीत जास्त पाहावयास मिळत असते. 7, द्विमुखी अर्थतंत्र. विकसनशील देशांमध्ये अर्थतंत्र हे द्विमुखी पाहावयास मिळते. या विकसनशील देशांमध्ये ग्रामीण विस्तारांमध्ये मागासलेली शेती, त्याचप्रमाणे जुने यंत्र, सामाजिक रूढीचुस्तता यामुळं उत्पादन कमी प्रमाणात होत असते. दुसरं क्षेत्र म्हणजे शहरी क्षेत्र. तर यामध्ये नवीन उत्पादन पद्धती, आधुनिक उद्योग, नवीन यंत्र, त्याचप्रमाणे वैभवशाली जीवनशैली या प्रकारचे सुविधा या शहरामध्ये मिळत असते. नवीन नवीन उद्योग आणि नवीन यंत्र याच्या आधारे शहरामध्ये वेगवेगळे उत्पादन जे आहेत त्याचे प्रमाण वाढत असते. 8, आवश्यक पर्याप्त सेवा. प्रत्येक देशाच्या विकासामध्ये सेवा ह्या जास्तीत जास्त महत्त्वाचा भाग बजावत असतो. विकसनशील देशांमध्ये सुद्धा मूलभूत सेवा जसे की वीज, आरोग्य, वाहन व्यवहार, संदेश व्यवहार, शिक्षण या सर्व सेवांचा तेवढाच महत्त्वाचा भाग आहे. या सेवांचा पुरता विकास न झाल्यामुळे या देशांमध्ये अवरोध निर्माण होत असतो. आता बघूया आंतरराष्ट्रीय व्यापाराचे स्वरूप. विकसनशील देशातून विदेशी व्यापाराचे स्वरूप आणि संरचना वेगळी पाहावयास मिळते. हे देश मुख्यत्वे शेती उत्पादन आणि बाग उत्पादने तसेच कच्चे धातू निर्यात करतात. या प्रकारच्या निर्यातीत मागणी कमी असते आणि भाव पण कमी असतात. त्यामुळे निर्यातीमुळे प्राप्त होणारी आवक कमी असते. तर या देशाच्या आयातीत मुख्यतः औद्योगिक उत्पादने आणि यंत्रसामग्री असते. या वस्तूंचा भाव जास्त असल्याने आयात मागे खर्च वाढतो. असे विकसनशील देशासाठी विदेशी व्यापार प्रतिकूल ठरतो आणि देशावरील कर्ज वाढते. गृहकार्यामध्ये एकम कसोटीची तयारी करणे.